त्यामुळे त्या माहितीवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे। त्यामुळे ज्याने सीडीआर काढले त्याची चौकशी तर व्हावीच, पण ज्याचे सीडीआर निघाले आहेत त्यांच्या चौकशीचं काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे। विशेषतः जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं नाव दमानिया घेत असतील तर हे गंभीर आहे। आणि काय एसआयटी ही हिम्मत करणार आहे का की त्यांनी एकनाथ शिंदेंची चौकशी करावी? कारण माझ्या अडचणी अशा आहेत की ड्रगच्या प्रकरणामध्ये मी फार अगदी 3 वर्षांपासून मी त्याच्यात भांडतीये, पण त्यात अजूनही म्हणाव्यात अशा कुठल्याही चौकशा होत नाहीत, तपास होत नाही, त्याला वेग मिळत नाही। आता हे नवीन अघोरी तंत्रमंत्र विद्येचं प्रकरण आलंय। ही अघोरी विद्या, हे तंत्रमंत्र प्रकरण, हे सगळंच महाराष्ट्राला पुन्हा अजून 5-25 वर्ष मागे नेणारी गोष्ट आहे। आणि त्याच्यामध्ये जर नाव महिला आयोगाची एकेकाळची प्रमुख म्हणून चाकणकरांचं येत असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीचं नाव जे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं येत असेल तर हे गंभीर आहे। त्यामुळे हे कॉल एकनाथ शिंदेंनी कशासाठी केले, का केले, याची चौकशी होणं गरजेचं आहे। मी जसं आधी म्हटलं की ज्याने सीडीआर काढले त्याची तर चौकशी झालीच पाहिजे की त्याला सीडीआर कसे मिळाले, पण ज्याचे सीडीआर निघालेत, कारण ज्या अर्थी दमानिया इतक्या वेळा म्हणतात त्या अर्थी दमानियांचं म्हणणं त्याच्यात काही तथ्य असेल, तथ्य नसेल तर दमानियांवर कारवाई होईल, पण तथ्य असेल तर ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही। त्यामुळे एकनाथ शिंदेंची चौकशी एसआयटी करणार आहे का? कारण जी एसआयटी 18 तारखेला पहाटे खरातची कारवाई झाली अटकेची, त्याच्या तत्पूर्वी 2 दिवस आधी एसआयटी स्थापन झाली। एसआयटी बद्दल मी विश्वास व्यक्त केला, मी सकारात्मकता दाखवली, मी असं म्हटलं की एसआयटी सगळं व्यवस्थित करेल। मात्र माझी अडचण अशी आहे की माझी इच्छा नसताना सुद्धा नाईलाजाने मला एसआयटीच्या सगळ्या तपासाच्या गतीबद्दल प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत। कारण मी कालही म्हटलं की जर माझ्यापर्यंत माहिती पोचते, दमानियापर्यंत माहिती पोचते, अजून कुणाकुणापर्यंत माहिती पोचते, तर ही सगळी माहिती एसआयटी पर्यंत का पोचत नसेल? जर एवढं सगळं काम, जसं मी कालही म्हटलं, दमानियालाच एसआयटीची प्रमुख करून टाका, काय अडचण आहे? हे सगळं काम जे आहे हे काम आम्हाला एसआयटीकडनं अपेक्षित आहे। आम्ही वारंवार म्हणत होतो कारण पुरावे नष्ट करायला वेळ मिळू शकतो। ज्यांच्याबद्दलची ही माहिती पुढे येते किंवा 21 मिनिटाचं संभाषण झालंय, काय संभाषण झालंय आम्हाला माहित नाहीये, 13 कॉल केलेत, इतके इनकमिंग आहेत, इतके आउटगोईंग आहेत। मग एवढे इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल अतिशय महत्त्वाची नावं आहेत। एकनाथ शिंदे म्हणजे काही दुर्लक्षित करण्यासारखं नाव नाहीये, दीपक केसरकर हे दुर्लक्षित करण्यासारखं नाव अजिबात नाहीये। आणि या नावांच्या कडून जर कॉल होत असतील तर हे अत्यंत वाईट आहे। तेव्हा या सगळ्या नावांची चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे, ते झालं पाहिजे। ते का होत नाहीये? चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावलेलं नाही। चाकणकरांच्या सोबतचा नामकर्ण आवारे जो सगळे ही भोंदूगिरी स्थापित करण्यास